नवरा बायकोमधील बहुतांश वादाला सध्या मोबाईल हेच कारण बनलंय। अनेक तक्रारींमध्ये सतत फोनवर बोलणं, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणं या सर्व कारणांमुळे वाद होत असल्याचं समोर येतंय। यापूर्वी हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडापती, अनैतिक संबंध ही कारणं घटस्फोटासाठी दिली जायची। मात्र आताच्या या हायटेक युगात आणि बहुतांश जोडपी उच्च शिक्षित असताना सुद्धा सोशल मीडियासारखं कारण घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येतंय। पंढरपूरमध्ये मात्र आता सोशल मीडियाच्या वादातून पतीनं पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नी सोशल मीडियावर खूप वेळ घालवते, याच रागातून पतीनं पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात उघड झालाय। तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांना उलगडा करण्यात या प्रकरणी यश आलंय। फोटोग्राफर असणाऱ्या पतीला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। खुनाचा हेतू कळू नये म्हणून मृतदेहाची ओळख पटू नये, ओळख पटलीच तर महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला असं पोलिसांना वाटावं यासाठी पतीनंच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता। पतीनं पत्नीचा हा खून केवळ संशयावरून केल्याचं समोर आलंय। यातील मृत पत्नीचं नाव ऐश्वर्या हरीश सरवदे असून ती शहरातील इसबावी परिसरात राहत होती। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरसाळे येथील रस्त्याच्या पुलाजवळ 12 मार्च रोजी एका महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता। याबाबत पोलिसांना तात्काळ काही धागेदोरे सापडले नाहीत। या बेवारस मृतदेहाच्या संदर्भात पोलिसांनी जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा एक हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती या ग्रामीण पोलिसांना मिळाली आणि यावरूनच मग तपासाला दिशा मिळाली। 9 मार्च रोजी घटना घडण्याच्या दिवशी ऐश्वर्याचा मोबाईल 1 तास बंद होता। या दरम्यान हरी यानं ऐश्वर्याचा मोबाईल सुरू करून वॉटर पार्क येथे जात असल्याचा स्टेटस ठेवला। हरी यानं ऐश्वर्याचा गळा दाबून खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह 1 दिवस घरातच ठेवला होता। ऐश्वर्याचा मृत्यू झाला हे मुलांना समजू नये यासाठी मुलांना घराबाहेर घेऊन जात होता। 1 दिवस ऐश्वर्याचा मृतदेह घरातच ठेवला आणि नंतर त्यानं एका ठिकाणी तो मृतदेह पुरून टाकला। त्यानंतर त्यानं मृतदेह पोत्यात भरून गुरसाळे येथे नेऊन टाकला आणि तो सतत येऊन मृतदेहाची टेहाळणी करत असायचा। या घटनेत त्यानं कोणाची मदत घेतली का याचा तपास करण्याचं काम सुरू असल्याचं प्रशांत डगळे यांनी सांगितलंय। मृत ऐश्वर्याचा मृतदेह कुजला होता, त्यामुळे चेहऱ्यावरून ओळख पटवणं कठीण झालं होतं। मात्र शरीरावरील दागिने आणि बांधलेल्या काळ्या धाग्यावरून मृतदेह हा ऐश्वर्या हिचाच आहे हे ऐश्वर्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणीच्या मदतीनं शोधण्यात आलं। आता पती हरी सरवदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। त्याच्यामध्ये 12 मार्च 2026 रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला एक मिसिंग वुमनची कंप्लेंट दाखल झाली होती। त्याच दिवशी पंढरपूर ग्रामीण हद्दीमध्ये गुरसाळे ब्रिजच्या खाली एक अनआयडेंटिफाईड कुजलेल्या अवस्थेमध्ये महिलेची डेड बॉडी सापडली। तेव्हा तर या 2 जे काही दाखल गुन्हे आहेत त्यांचं काही लिंक लागली नाही। 1 महिन्यानंतर पंढरपूर ग्रामीण PI यांना शहरमध्ये असलेल्या मिसिंग केस बद्दल माहिती मिळाली। त्याच्यानंतर ती जे काही मिसिंग व्यक्ती आहे तिचे जे काही मैत्रीण आहे आणि घरातले नातेवाईक आहेत त्यांच्याकडे चौकशी केली। त्या मैत्रिणीने त्या पीडित महिलेचे जे काही हातातले व पायातले काळा धागा व इतर जे काही ज्वेलरी आहे त्याचे वर्णन सांगितले होते आणि त्याच्याच अनुषंगाने तिने जी डेड बॉडी ग्रामीण पोलीस स्टेशनला सापडली होती ती व्हेरीफाय झाली आणि ती जी काही अननोन डेड बॉडी आहे ती नोंद झाली। त्याच्यानंतर त्या ऍक्सिडेंटल डेथ म्हणजे ADच्या तपासामध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या मिसिंग व्यक्तीचे फ्रेंड्स आहेत, कलिग्स आहेत, इतर नातेवाईक आहेत त्यांच्याकडे तपास सुरू झाला। अशी जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे जसं की कॉल डेटा रेकॉर्ड्स आहेत आणि इतर टेक्निकल एव्हिडन्सेस आहेत, सोशल मीडियाचे मॉनिटरिंग आहे, व्हॉट्सअप चॅट्स, इंस्टाग्राम चॅट्स या सगळ्यांचा अभ्यास केला आणि जे काही ऍक्टिव्हिटी आहे त्याचा अभ्यास केल्यावरती पीडितचा मोबाईल जो आहे तो दुपारी इनॅक्टिव्ह झाल्याची माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाली। त्याच्यानंतर काही काळ तो इनॅक्टिव्ह झाल्यानंतर तो पुन्हा ऍक्टिव्ह झाला आणि एक वॉटर पार्कला चालले असं एक स्टेटस फ्लॅश झालं तिच्या तिच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती आणि पुन्हा तो मोबाईल स्विच ऑफ झाला। आणि शेवटचं लोकेशन आणि इतर अजून जे काही वेगवेगळ्या व्यक्तींचे आणि टेक्निकल एव्हिडन्सेसच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलो। इंट्रोगेशन मध्ये त्यांनी ते केल्याचं कबूल केलं आणि तो जो आरोपी आहे तो त्या
जे काही मिसिंग व्यक्ती आहे तिचाच नवरा किंवा तिचाच पती आहे याचं निष्पन्न झालं. कारण हेच आहे की ते एकमेकांवरती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स त्या पतीला त्या महिलेचे आहेत असे अफेअर आहेत त्याचं डाऊट होतं त्याला तिच्यावरती. आणि जे काही आधी काही काळात ती मिसिंग झालेली, काही घरात 2 दिवस 3 दिवस परत न आलेली, जी काही घटना आधी झालेली आणि एकंदरीत व्हॉट्सअप इंस्टाग्राम वरती जे काही चॅटिंग वगैरे ती पीडित करत आहे असा याचा दावा आहे. याच अनुषंगाने ते रागारागामध्ये किंवा इतर कारणांमुळे त्यांनी ते कृत्य केलं असल्याची माहिती आहे. संशय आणि दुसरं असं काही कारण आहे की आपलंही काही होऊ शकतं बरोबर किंवा असं काही त्यांना अशीही प्राथमिकदृष्ट्या त्याने आरोपीने सांगितलेलं आहे की तो असं बोलला की तिचे अफेअर आहे त्याच्यामुळे त्याला अशी भीती होती की मलाही काही बरे वाईट तिच्या किंवा तिच्या प्रियकराच्या हातून होऊ शकते, याच्याच भीतीपोटी सुद्धा हे कृत्य त्यांनी केलं असल्याची एक दाट संशय निर्माण होतो. सर,